विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आलेला असून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केलेला होता, तर विरोधी पक्षनेतेपदावर त्यांची निवड व्हावी यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे तसं पत्रही पाठवलं होतं। अखेर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। मात्र या विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची वर्णी लागल्यामुळे काँग्रेस उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं समजतंय। नियुक्ती दरम्यान काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलं नाही, उद्धव ठाकरेंकडून साधी विचारणा देखील झालेली नाही, म्हणून काँग्रेस नाराज आहे। तर सरकारमध्ये शिवसेना आणि विरोधी पक्षातही शिवसेनाच असा काँग्रेसचा आक्षेप आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आहे की नाही यावरही आता शंका व्यक्त केली जाते। दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दावा केलाय। विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा आहे। वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या शिवसेनेचे आहेत आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या पद्धतीचं महाविकास आघाडीचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे। त्यामुळे आता अधिवेशनाच्या काळामध्ये भूमिका स्पष्ट होईल आणि त्यावेळेस सगळेजण मिळून आम्ही त्याच्यावरचा निर्णय घेऊ। संभाजीराजे छत्रपतींनी भविष्यात राजकीय पक्ष काढण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। प्रस्थापितांना डिवचल्यास भविष्यात राजकीय पक्ष काढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलंय। स्वराज्य संघटनेचा झेंडा आणि बोधचिन्ह तुळजापूरच्या भवानी मातेच्या चरणी अर्पण केल्यानंतर घेतलेल्या या मेळाव्यात ते बोलत होते आणि मेळाव्याला जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भविष्यात राजकीय पक्ष म्हणून संघटना काम करू शकते याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। छत्रपती आपल्याला सांगणारच आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आज तर या सामाजिक संघटनांचाच जन्म झालेला आहे, पण उद्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी आणि यातून उद्या ती राजकीय पक्ष सुद्धा जर झाला तर ते मी नाही म्हणू शकत आहे। पण आज ह्या मिनिटाला हे स्वराज्य संघटना ही प्रामुख्याने सामाजिक संघटना असेल, ज्या गोरगरीब तुमच्यावर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य असेल।